व्हॅलेंटाईन्स डे आणि आज आम्ही घरीच साजरा करतो आहे. बघूया संध्याकाळचं काय माहिती नाही, बट आत्ता तरी घरीच असायचा प्लॅन आहे थोडासा. आणि आज माझ्यासाठी एक बिग सरप्राईज आलेला आहे. आय डोंट नो व्हॉट इट इज. येत आहे का? माहिती नाही काय आहे, बघूया. तुम्ही काय म्हणताय? व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रेमाच्या जवळच्या व्यक्तीसोबत तो दिवस साजरा करणं आणि आपलं प्रेम त्यांना देणं. तर आपण नेहमी देतच असतो, पण एखादा असा स्पेशल दिवस असतो तर तेव्हा ते जास्त प्रेम असं उतू जातं. तर काही हरकत नाही, म्हणजे जरी व्हॅलेंटाईन डे ही इंग्लिश थीम असली तरी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी ती साजरी करायला काहीच हरकत नाही, नाही का? तर आणि असा हा दिवस एकच नाही तर नेहमीच असावा असं मला वाटतं. तर ओ या ना. वन व्हॅलेंटाईन इज वेटिंग फॉर हिज नाही हर व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन फक्त प्रिय व्यक्ती म्हणजे प्रियकर असं नसून आई वडील आहेत, बहीण आहे, भाऊ आहे, किंवा अरे बापरे, हॅलो, हे पण व्हॅलेंटाईनच आहे आमचं. फूड इज ऑल्सो व्हॅलेंटाईन. बापरे, काय काय आणलंय, काही खरं नाही आहे. आज भरपेट असा आम्ही ब्रंच करायचं प्लॅन आहे. सो या व्हॅलेंटाईन डेला आम्ही सकाळीच हा थोडासा असा साजरा करतो. यापूर्वी असं कधी केलं नाही, पण चला एक वेगळा प्रकार, वेगळ्या पद्धतीनं आपण तो साजरा करूयात म्हटलं. आणि इथे येऊन बसतो गच्चीत. या गरज पडली का असू दे. ओके. आणि मग तुझं राहिलं सांबार. हां, गरम केलंय का? ओके. आज त्याने सांगितलं की तू फक्त इथं बसायचंस, मी सगळं करणार आहे. मग हे बाहेरूनच आणलेलं आहे सगळा नाश्ता म्हणजे ब्रंचच करतोय आम्ही, कारण माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे. तर ते म्हणले की तू काहीच करू नको, मी बाहेरून आणलं. म्हणजे दॅट इज स्पेशल गेस्चर फ्रॉम माय व्हॅलेंटाईन. हॅलो, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. येस येस. पण आता हे ॲक्च्युली हे छोटं पण एक मिनिट, काय राहिले का बघतो अजून. ओके. गरमागरम सांबार, हे आहेत बटाटे वडे, नाही सॉरी, दही वडा. मला असं का होतं आहे आज. हा आहे दही वडा, आहे चटणी, आणि इकडे 2 बटाटे वडे आणि 2 वाटी इडली. असं आम्ही साऊथ इंडियन ब्रंच करतोय आज. तर ओ या. तर हे अशा पद्धतीनं प्रेम व्यक्त करणं. होय होय, खूप छान. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. व्हॅलेंटाईन्स डे. तर आज मी करतोय व्हॅलेंटाईन्स डे. जरासा व्हॉल्यूम वाढवा. नाही जेवायचं अजून, तरी पण व्हॉल्यूम वाढवा. येस. 14 फेब्रुवारी 2026. हो. अँड वी आर सेलिब्रेटिंग व्हॅलेंटाईन डे. हां, बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. तर आपण आता एक बघू मी काय काय. म्हटलं मी वाट बघते अजून काय पत्ता कुठे आहे, नुसताच ब्रंच घेऊन यायचा होता. म्हटलं काय कुठे राहून बसलेत काय माहिती, पण मग अशा पद्धतीनं तर आपण आता एक एक गोष्टी बघू काय काय. तर आजचं हे पहिलं गिफ्ट छोटंसं आहे, तर हे आता तुम्ही ओपन करा. थँक्यू. होय. होप की हे आवडेल. लेट्स वेट फॉर हर एक्सप्रेशन्स. ओके. चेहऱ्यावरती भाव काय येतो पाहूयात. ओ वाव. दाखवत मी तिथे केलेलं काय. हो. ब्रेसलेट आहे छोटे. ब्रेसलेट आहे. छोटंसं. दिस इज अ ब्रेसलेट.
मस्त आहे. थोडं पुढे दाखव. ओके. आता आपण घालूयात थँक्यू कसे सो मच. घाला. छोटंसं ब्रेसलेट आहे Very आपलं आता. त्यांच्या हातामध्ये. ओके. छान. वाव. मस्त. थँक्यू सो मच. हा. तर अजून एक आहे गिफ्ट आपण अरे देवा. हा. बघूया आता. काय? बघूयात काय आहे. Oh. म्हणजे तुम्ही- काय ते रेडी Just open it and see. पहिल्यांदाच फर्स्ट टाइम. Yes. मी ब्रंच आणण्यासाठी बाहेर गेलेलो होतो हा. आणि येता येता म्हटलं काहीतरी लेट्स डू समथिंग. ओके. आई गं, थँक्यू सो मच. मला आता एकदम असं लहान झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे प्रत्येकात लहान मूल दडलेलं असतं, पण ती आता बाहेर येत आहे. आणि आज लकीली शनिवार पण आहे, सुट्टी आहे आम्हाला दोघांनी. वाव, सुपर क्लासिक. हा टेडी बेअर. ओके, So, happy Valentine's Day to हॅपी you. व्हॅलेंटाईन्स डे. चेहरा दाखवा त्याचा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी Yes. व्हॅलेंटाईन्स डे. भारी आहे, मला फार आवडलंय. आणि असं पहिल्यांदाच काहीतरी मला मिळतंय. हळूहळू. थँक्यू. ते दचकलं का आपण तुम्ही एवढं जवळ घ्यायला लागलं. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. येस. ओके. अशा रीतीनं हे गिफ्ट. आणि आता पहिल्यांदा आपण ओपन करूया अजून एक. ओपन अच्छा, बट इट इज अ स्वीट ना, विल टेक इट. आपण खाऊ नंतर, फक्त आता ओपन करू आता तू काय. इथंच बस, आमच्यामध्ये असं. आणि तुम्ही म्हणाल गंधार कुठे आहे, तर गंधार गेला आजीकडे, आणि त्यानं वेगळाच प्लॅन केलाय. तो संध्याकाळी आम्ही साजरा करणार आहे. त्याला म्हणलं ये, तर तो म्हणला नाही, संध्याकाळी येणार आहे. त्यामुळे आम्ही आत्ता दोघंच आहे. आणि हे तिसरं, दोघा तिसरा हा आहे आता. ए वाव, केक. हे असं एक पेस्ट्री आहे. ओके. हे काय बरं तुझं नाव मी विसरलो का, ते वेगळंच नाव आहे. ओके. मला वाटतं हे चॉकलेट आणि कॉफी असं काहीतरी मिक्स वाव, आहे. मस्त. चॉकलेट आणि कॉफी. सो विल टेक दिस. सर्वात शेवटी खाऊ नये. ओके. अगोदर ब्रंच करूया. चला let's go. चलो, लेट्स गो फॉर द ब्रंच. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. चलो, आता वाढून घेऊ. हे जरा हे जरा मागं ठेवतो. ते बसले तू इथे, बसून नाही बसणार नाही. तो म्हणून मी रागवईल मग. हो हो. छान आहे पण हे मला फार आवडलं. मस्त आहे. चला आता हे कसं करणार. मी करते ना. तर आता व्ह्यू थोडा चेंज झालेला आहे. म्हटलं अशा पद्धतीनं आम्ही हे प्लेट सर्व केलेली आहे ब्रंचची. इडली, बटाटे वडा, त्यानंतर सांबार चटणी आणि ब्रेड आहे. त्यांनी आता तो ब्रेडचा वडापाव केलेला आहे. 2 ब्रेडमध्ये वडा घालून. आणि इकडे आहे हा नेक्स्ट मेनू आहे, जरा पोट गार राहण्यासाठी दही वडा. तो मी उद्या खाणार आहे. आणि सगळ्यात शेवटी स्वीट डिश. लेट्स स्टार्ट. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. चला, आम्ही आता खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर पहिल्यांदा मी माय फेवरेट इडली. चांगला आहे, चटणी छान आहे. ओके. मी इडली तशीच खाऊन बघणार आहे. मला ती सवय आहे की इडलीची ओरिजिनल टेस्ट कशी आहे ते मला फार आवडतं. म्हणजे साधी एकदम इडली विदाउट चटणी आणि सांबार. मस्त. चला आता मी खाऊन घेतो, परत भेटतो आफ्टर द ब्रेक. वडापाव असंच खायचा असतो, ते शास्त्र असतं. मस्त टेस्ट आहे एकदम. प्रेमाचे पक्षी आलेले आहेत आमचे, कबूतर राव फडफडतायत वरती.
अफलातून हम्म. मेनू झालेला आहे. Best. ओके. नाही आंबट नाही अजिबात. नाही ना, नक्की. हम्म. तेच महत्वाचं आहे. नाहीये. मस्त आहे. तुम्ही काय बेत केलाय आज ते कळवा नक्की. आम्ही आता दही वड्याचा आस्वाद घेतो आमच्या गच्चीत. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज द स्वीट. Sweet. ओके And it is here. ओके. थोडंसं दे. Was it good? स्वीट ना. Okay. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मला अजून विथ द मॅजिक वर्ड्स. Happy Valentine's Day. थँक्यू. हां चला तर असा आमचा छोटासा आणि छोट्या छोट्या गोष्टीतला मोठा आनंद देणारा व्हॅलेंटाईन डे साजरा झालेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि आय लव्ह दिस वन. हे मला खूप जास्त आवडलेलं आहे आज. थँक्यू सो मच. थँक्यू Yes, yes. थँक्यू. Yes. Bye bye. चलो बाय 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 बाय.